नमस्कार शेतकरी बांधवांनो, औषध फवारणी ड्रोन खरेदीवर 10 लाखांपर्यंत सबसिडी, कोणत्या लाभार्थ्याला मिळणार, किती अनुदान? बघा शेतकरी बांधवांनो, फवारणी ड्रोन वाटप योजना जी आहे, त्या फवारणी ड्रोन वाटप योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत सबसिडी हे आता शासन देणार आहे. यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना किती रक्कम मिळणार आणि त्याचसोबत या योजनेचा अर्ज तुम्ही कोठे आणि कसा करायचा याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. चला तर मग बघूयात काय आहे ही योजना. बघा शेतकरी बांधवांनो, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, तसेच शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून होणारा धोका टाळावा, तसेच शेती पिकांवर आलेले संकट कमी करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. फवारणीसाठी औषधांची बचत करणे यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी अनुदान ड्रोन देण्याची योजना ही जाहीर केली आहे. बांधवांनो, बघा तुमचा जो फवारणीसाठी औषधाची बचत म्हणजे ड्रोनद्वारे तुम्ही जे फवारणी करता, त्या ड्रोनद्वारे फवारणी करण्याला आणि असे हँडपंपने फवारणी करण्याला औषधाची जी बचत होत आहे, या बचतीसाठीच कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी ड्रोन अनुदान देण्याची योजना ही जाहीर केलेली आहे. पुढे बघा, यामध्ये कृषी पदवीधर शेतकरी, बचत गटाच्या महिला आणि सहकारी संस्थांना जवळपास 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान हे मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतच अनुदान या योजनेमध्ये मिळणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदीवर 40 ते 80% अनुदान हे दिले जाणार आहे. ही योजना प्रामुख्याने नमो ड्रोन दीदी कस्टम हायरिंग सेंटर्सद्वारे राबवली जात आहे. ही जी योजना आहे तुमची, ही योजना नमो ड्रोन दीदी कस्टम हायरिंग सेंटर्सद्वारे राबवली जात आहे. त्यानंतर बघा, शेतीमध्ये फवारणीत अचूकता आणणे आणि मजुरांची टंचाई कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बघा शेतकरी बांधवांनो, फवारणीच्या काळामध्ये आपल्याला मजुरांची टंचाई ही नेहमीच भासत असते आणि फवारणीमध्ये अचूकता म्हणजेच ड्रोनद्वारे तुम्ही अचूक फवारणी ही करू शकता, हे या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. तसेच विषारी औषधामुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता, तोही कमी होणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या फवारणी ड्रोनचा अनेक फायदे आहेत. त्यामध्ये तुमचं जे विषारी औषध आहे, त्या विषारी औषधामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विषबाधा ही आपल्याला झालेली पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर तुमचा जो वेळ आहे, हँडपंपने तुम्हाला फवारणीसाठी जो वेळ लागतो, त्या वेळेमध्ये भरपूर अशी बचत होणार आहे. त्यानंतर बघूया की या योजनेतून कोणाला किती अनुदान मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, वैयक्तिक शेतकरी जे असणार आहेत, त्यांना 40 ते 50% म्हणजेच 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे मिळणार आहे. त्यानंतर सहकारी संस्थेला 75% पर्यंत म्हणजेच कमाल 7.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे मिळणार आहे. बांधवांनो, त्यानंतर नमो ड्रोन दीदी महिला बचत गटांच्या ज्या महिला आहेत, त्यांना 80% पर्यंत म्हणजेच 8 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान हे मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावे लागेल याची माहिती देतो. बघा शेतकरी बांधवांनो, ड्रोन योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल किंवा कृषी यांत्रिकीकरण उपअभियान पोर्टल वर लॉग इन अर्ज हा करायचा आहे. ऑनलाईन अर्ज हा तुम्हाला या पोर्टल वरती करायचा आहे. त्यासोबत आधार कार्ड, 7/12 उतारा जोडणे हे आवश्यक आहे. तसेच बँक खाते, पासबुक, पॅन कार्ड आणि ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र जोडणे हे अनिवार्य असणार आहे. त्यानंतर बघा, फवारणी ड्रोन आणि नमो दीदी ड्रोन अशा 2 योजना आहेत. त्यापैकी काही तालुक्यातून अर्ज आले आहेत, तर आणखी जास्त शेतकऱ्यांसाठी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत अशा सूचना आपल्या शासनानं दिलेल्या आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, ही जी योजना आहे, त्या योजनेमध्ये तुम्हाला 8 लाख रुपयांपर्यंत ड्रोन घेण्यासाठी सबसिडी ही शासनातर्फे मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करावा लागणार आहे. जर तुम्हाला मोबाईलवरती ऑनलाईन अर्ज करता येत नसेल बांधवांनो, तर जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही या ड्रोन योजनेसाठी अर्ज करू शकता. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला या मोफत ड्रोन योजनेच्या अनुदानाविषयी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.